नमस्कार, श्री स्वामी समर्थ. तर आता आमचा हा एवढा कांदा लावायचा राहिलेला आहे आणि हे वाफे असे मी बेणत आणलेले आहेत. बघा बेणून किती गवत आता आहे. बरेच मी जाळ्या टाकल्यात गवताच्या. आणि हे आमचं कांद्याचं रोप. आणि ते बघा सारे कसे ओढत आहेत वाफे कांद्याचे. असे कांद्याचे वाफे वडायला लागतात दाताळाने. दम लागला ना तरी असे वरंबा उंच करावा लागतो. रोप काढून काढून असे सारे हे सपाट झालेले असतात असे. तर असा हा वरंबा वडून घ्यावा लागतो दाताळाने. गवत बिनलं तरी हाय अजून. असे सारे वडूनच घ्यावे लागतात. सारे काय बारीक नाहीत. तर ह्या निरगुडीच्या झाडापासून त्या निरगुडीच्या झाडापासून ते उभे राहिलेत आता त्या आंब्याच्या टोकापर्यंत सारेत. आणि माती वाढताना दमच लागतो, त्रास पण होतो. त्याचा आमचा आता एवढा कांदा रिकामे सारे जेवढे आहेत तेवढ्या साऱ्यांमध्ये लावायचं आहे. आणि ह्या साऱ्यांमध्ये गोठ लावलेलं आहे. त्यांचं ओढायचंच काम चालू आहे सकाळपासून. माती ओढणं काही सोपं नसतं. माती ओढायला लय अवघड. त्यामुळं दमच लागतो माती ओढायचं म्हणलं की. हे बाई असं गवत काढून ठेवलेलं आहे बेणून. आता हे ढीग गोळा करायचे आहेत मला. अजून ही बाजू बेणायची राहिलेली माझी. हा एक वाफा ठेवलेला आहे आम्हाला. हा एक वाफा ठेवलेला आहे आम्हाला हा कांद्याचा लावायला. त्यांचं सारे वडायचंच काम चालू आहे सकाळपासून बघा. आणि हा पहिला कांदा लावलेला आहे, त्याला पाणी सोडलेलं आहे. तर अशी शेतकऱ्याची कामं सतत चालूच असतात. एक काम झालं की दुसरं काम, दुसरं झालं की अजून काही कामं निघतात. तिथं ओल्यात येते का ओढायला? ओल्यात कसं ओढताय? ओली माती.
चला मग कमेंट करून मला नक्की सांगा.